नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन 2 म्हणजेच पॅट पेपर. इयत्ता 8वी विषय इंग्लिश या विषयाचा सराव पेपर. तर यात विद्यार्थी मित्रांनो 59 गुणांचा हा पेपर राहणार आहे. यात सुरुवातीला ओरल सेक्शन, एकूण गुण आहेत 10. त्यात क्वेश्चन 1 लिसनिंग आणि क्वेश्चन 2 राहील स्पीकिंग. तर लिसनिंग आणि स्पीकिंग यावर आधारित 10 गुण तोंडी चाचणीसाठी राहतील. आणि रायटिंग सेक्शन जे की राहील 50 गुणांसाठी. त्यात क्वेश्चन 3 कॉम्प्रिहेन्शन, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड राईट द आन्सर्स ऑफ द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो. तर यात विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपणाला जो उतारा देण्यात आलेला आहे त्या उतार्याचे काळजीपूर्वक वाचन करून त्या उतार्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. तर या उतार्यात सुरुवातीला आन्सर द फॉलोइंग. 1 राईट द थिंग्स दॅट मेक द प्रिमायसेस अगली अँड अनटायडी. तर याचं उत्तर आहे 1 यूज पेपर्स, 2 प्लास्टिक बॅग्स, 3 बॉटल कॅप्स, 4 रॅपर्स. 2 राईट द थिंग्स दॅट कॅन बी सेंट टू द नियरेस्ट रिसायकलिंग सेंटर, पेपर, मेटल्स अँड ग्लास. B. Provide any 2 ways of preventing pollution due to garbage. 1. Recycling by separating recyclable materials. 2. Proper waste disposal. C. Write the appropriate describing words. 1. Junk dealer. 2. Organic waste. Question 4. Read the given poem and complete the information provided in the box. तर विद्यार्थी मित्रांनो यात आपणाला कविता देण्यात आलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित कृती आपणाला सोडवायची आहे. तर यात सुरुवातीला द टायटल, तर शीर्षक आहे या कवितेचं माय हार्ट लिफ्ट्स अप. आणि 2 नंबर आहे द पोएट इज विल्यम वर्ड्सवर्थ. त्यानंतर 3 टोटल लाईन्स ऑफ द पोएम आर 9. 4 a pair of rhyming words, my sky, be me, my by. 5th a line you like most, तर so is it now I am a man. तर तुम्हाला कवितेतील आवडलेली ओळ लिहायची आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपा असा प्रश्न देण्यात येणार आहे आपल्याला परीक्षेमध्ये. तर यात आपणाला योग्य प्रकारे कवितेचे वाचन करून त्यावर आधारित आपणाला उत्तरे लिहायची आहेत. क्वेश्चन 5th ग्रामर, do as directed. 1 I am never wrong, rewrite it as an affirmative sentence. तर आपणाला अफर्मेटिव्ह सेंटेन्समध्ये लिहायचं आहे दिलेले वाक्य I am always correct. 2 Gauri is working hard on her projects, rewrite it in simple present tense. तर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे सामान्य वर्तमान काळात आपणाला हे वाक्य लिहायचं आहे. तर उत्तर गौरी वर्क्स हार्ड ऑन हर प्रोजेक्ट्स. त्यापुढे 3 आय डिडंट अटेंड द स्कूल येस्टरडे, आय वॉज इल. रिराईट द सेंटेन्स युजिंग बिकॉज. आय डिडंट अटेंड द स्कूल येस्टरडे बिकॉज आय वॉज इल. Question 6 story writing. Read the outline of a famous story. Fill in the blanks using the language support provided to you in the brackets. तर यात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे आणि त्या स्टोरीमध्ये गाळलेल्या जागेमध्ये योग्य ते शब्द आपल्याला लिहायचे आहेत आणि गोष्ट पूर्ण करायची आहे. क्वेश्चन 7 डायलॉग रायटिंग. रिअरेंज जम्बल्ड सेंटेन्सेस मिनिंगफुली इन अ कन्व्हर्सेशन. Question 7 dialogue writing. Rearrange jumbled sentences meaningfully in a conversation with the librarian. तर वाक्य दिलेले आहेत आपणाला योग्य ते गाळलेल्या जागी ती वाक्य लिहायची आहेत. पुढे बी रायटिंग. पुढे बी राईट द रिस्पॉन्सेस फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यात आपणाला रिकाम्या जागी योग्य असे संवाद लिहायचे आहेत. क्वेश्चन 8 व्ह्यूज ऑन न्यूज. रीड द न्यूज अँड एक्सप्रेस युअर ओपिनियन. तर यात विद्यार्थी मित्रांनो एक बातमी दिलेली आहे. त्या बातमीचे वाचन करून आपल्याला त्या बातमीवर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. 1 व्हॉट काइंड ऑफ न्यूज इज इट, गुड ऑर बॅड, वाय डू यू थिंक सो. तर यात उत्तर आहे बॅड न्यूज. दिस न्यूज इज अबाउट 4 स्टुडंट्स ड्राउन ॲट बीच अँड 1 मिसिंग. 2
How do you feel knowing that the 4 students died in such mishap? तर याचं उत्तर आहे आय फील व्हेरी सॅड टू नो दॅट द 4 स्टुडंट्स डाईड इन सच अ मिशॅप. 3. Picnic of students should not be planned at seashores. What is your opinion? तर आपलं मत व्यक्त करायचे. उत्तर आय थिंक दॅट पिकनिक ऑफ स्टुडंट्स ॲट seashores इट्स हार्मफुल फॉर स्टुडंट्स सेफ्टी. 4. Do you think only the students are responsible for such misfortune? What are the other factors? Answer: no, teachers, climate, sea waves are also responsible for such misfortune. Question 9. Essay writing. Read the given points and write an essay on my pet animal. तर आपल्याला दिलेल्या मुद्द्यांना अनुसरून ते निबंध लेखन करायचं आहे. 8 गुणांसाठी आहे. एकदम सोपा असा प्रश्न आहे. 1. इज इट अ बर्ड ऑर ॲनिमल? इट इज अ ॲनिमल डॉग. आपल्याला तुमच्या पद्धतीने वेगळे उत्तर लिहायचे. 2. निकनेम मोती. नेचर. मोतीज नेचर इज प्लेफुल. 4. इट लुक्स व्हेरी ब्युटिफुल अँड इनोसंट. 5. इट इट्स बोन्स, चिकन, चपाती एक्सेट्रा. 6. One habit, dig in the ground. 7. You like it most because he is nice, cute, funny and full of unconditional love. आणि क्वेश्चन 10 जो शेवटचा प्रश्न आहे, ट्रान्सलेशन म्हणजे भाषांतर करा. रीड द फॉलोइंग प्रोवर्ब्स अँड ट्रान्सलेट देम इनटू युअर मदर टंग. दिलेली सुभाषितांचं आपल्याला आपल्या मातृभाषेत भाषांतर करायचं आहे. 1. ऑल द ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच असते असे नाही. 2. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. 3. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. संकटात मदत करतो तोच खरा मित्र. 4. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. परोपकाराची सुरुवात घरातून होते. 5. ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ. 6. ॲन ॲपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. दररोज एक सफरचंद खा, डॉक्टरला दूर ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता 8वीचा इंग्रजी विषयाचा सराव पेपर अभ्यासला आहे. विद्यार्थी मित्रांनो हा सराव पेपर तुम्हाला सरावासाठी देण्यात आलेला असून आपल्या येणाऱ्या संकलित मूल्यमापन 2 म्हणजे स्पॅट पेपर या परीक्षेत सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न विचारण्यात येणार आहेत. प्रश्नांचं स्वरूप जवळजवळ असंच राहणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सराव करा. तुम्हाला घवघवीत यश नक्कीच मिळेल. तुम्हाला परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.